प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सागर विचार करत असतो, सीसीटीव्ही फुटेज मुक्ताच्या हातात लागायला नको. लवकरात लवकर काहीतरी मला बंदोबस्त करावा लागेल, नाहीतर तो आदी होता हे त्यांच्या लक्षात येईल. त्यावेळी तेथे सई आणि मुक्ता येतात. तर मुक्ता सागरला म्हणते, सागर तुम्ही जेवायला सुद्धा आला नाहीत. तर सागर म्हणतो, मला भूक नव्हती. मुक्ता म्हणते, असं कसं चालेल, तुम्ही सकाळी पण काहीच खाल्लं नव्हतं, अशाने तुम्ही आजारी पडाल ना. तर सागर म्हणतो, मुक्ता खरंच भूक नाही मला. मुक्ता म्हणते, सागर मला माहिती आहे तुम्हाला आईची काळजी आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर त्या गुन्हेगाराला पकडायचं आहे, पण तुम्ही अशी स्वतःची तब्येत बिघडवून घेऊ नका ना. आपल्याला जर लढायचं असेल तर ताकद हवी ना अंगात. तर सागर म्हणतो, मी सई असल्यासारखं काय समजावताय तुम्ही मला. मुक्ता सईला म्हणते, घे सई माऊ, आता तूच समजाव, तुझा पप्पा काही ऐकत नाही माझं. तर सई म्हणते, चल पप्पा, शहाणे मुलं हट्ट नाहीत करत, शहाण्या मुलासारखं जेवायचं. तर सागर म्हणत असतो, सई मला खरंच भूक नाही अगं. तर सई म्हणते, तू शहाण्या मुलासारखं वागलास ना तर तुला मुक्ता आई भरवेल. तर सागर म्हणतो, नको बाळा, मी खातो. तर सई म्हणते, मुक्ताई तू भरव पप्पाला. तर मुक्ता म्हणते, आता बॉसने ऑर्डर दिली म्हणल्यावर काहीच नाही होऊ शकत, आता खावंच लागेल पप्पाला. तर सई म्हणते, पप्पा मी आजोबांना सांगते तुझ्यासाठी आईस्क्रीम आणायला. त्यानंतर मुक्ता सागरला म्हणते, फिश करी आणि त्यात राईस पण आहे, तुम्ही खाल का. असं म्हणून त्याच्या हातात ताट देते आणि मी पाणी घेऊन येते म्हणून तेथून निघून जाते. त्यावेळी सागर विचार करतो, आधीचं हे सत्य लपवून मी चुकीचं तर वागत नाही ना. मुक्ताचा माझ्यावर इतका आंधळा विश्वास आहे आणि मी करू तरी काय. सावनी सागरला मेसेज करते, थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट. सागर तो मेसेज पाहतो आणि सावनीला कॉल करून विचारतो, आदित्य कसा आहे. सावनी म्हणते, आता बरा आहे तो, बिचारा खूप रडत होता, आत्ताच झोपवलंय मी त्याला. सागर तू एवढा टेन्स का वाटतोयस, काय झालं, इज एव्हरीथिंग ओके. तर सागर म्हणतो, नाही काहीच ओके नाहीये, मुक्ताची आई त्रासात आहे म्हणून मुक्ता त्रासात आहे आणि मुक्ताला असं बघितलं की मला स्वतःची लाज वाटते. गुन्हेगार कोण आहे हे माहीत असून सुद्धा मी पुरावे लपवण्याचा प्रयत्न करतोय. तर सावनी म्हणते, पण तो गुन्हेगार तुझाच मुलगा आहे हे विसरू नकोस. आणि मुळात आदित्य गुन्हेगार नाहीये, त्याने कुणाचा खून नाही केला, चुकून त्याच्याकडनं ॲक्सिडेंट झाला. तर सागर म्हणतो, सावनी किती कमी पडणार आहेस तू आई म्हणून, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू त्याच्यावर नीट संस्कार केले नाहीस, तू त्याला नीट मोठं केलं नाहीस. गुन्हेगार तो नाही तू आहेस. तू त्याच्याकडं नीट लक्ष दिलं नाहीस म्हणून इतकी मोठी चूक झाली त्याच्याकडनं आणि आता ती चूक लपवायचा गुन्हा मी करणार नाही. तर सावनी विचारते, काय चाललंय तुझ्या डोक्यात. तर सागर म्हणतो, जे काही झालंय ते खरं खरं सांगणार आहे मी तिला. हे ऐकून तर सावनीला धक्काच बसतो आणि ती म्हणते, तुला कळतंय का तू काय करतोयस ते. मुक्ताला हे कळल्यानंतर तुला माहिती का ते काय करेल. पोलीस येऊन फरफटत आदित्यला घेऊन जातील, जसं त्या कार्तिकला घेऊन गेले होते. काय माहिती कार्तिकच्या बाबतीत पण सत्य काय होतं, खरंच त्याने जबरदस्ती केली होती का या मुक्ताने हिंट्स दिल्या होत्या त्याला. हे ऐकून सागरला राग येतो आणि तो म्हणतो, असं एवढं चीप वागायला सगळेजण सावनी नसतात आणि तुझ्यासारख्या उठसूट खोटं नाहीत बोलत, त्या प्रत्येक वेळी खरं बोलतात, कारण खरं बोलण्याची हिंमत आहे त्यांच्यात आणि तुझी त्यांच्याबद्दल बोलण्याची लायकीसुद्धा नाही. आता जे मी ठरवलंय ते मी करणारच आहे. तर सावनी म्हणत असते, सागर प्लीज असं करू नकोस, तुला आदित्यची शपथ आहे, तो लहान आहे, त्याला काही कळत नाही. तर सागर म्हणतो, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का. आणि मागे वळतो तर पाहतो तर काय, मुक्ता तेथे उभी असते. सागर तो फोन कट करतो. मुक्ता सागरला विचारते, कोणाचा फोन होता. तर सागर म्हणतो, मिहीरचा फोन होता. मुक्ता म्हणते, मग तुम्ही त्याच्यावर एवढे का चिडलात. सागर म्हणतो, कारण तो म्हणत होता मार्केटिंग हेडकडनं मोठी चूक झाली आहे आणि त्याच्यावर ओरडू नकोस. मग मी म्हटलं की असं कसं, त्याच्यावर ओरडावं तर लागेलच ना, मी हात धुवून घेऊन जेवतो, असं म्हणून सागर तेथून हात धुण्यासाठी जातो. इकडे सावनी सागरला परत एकदा मेसेज करते, सागर तू माझा फोन का डिस्कनेक्ट केलास, मी समजू शकते, पण प्लीज परत एकदा मला फोन कर. मुक्ता ते ताट खाली ठेवताना नोटिफिकेशन पाहते तर सावनीचा असतो. त्यावरून तिला समजतं की सावनीचा फोन होता. तर ती मनातल्या मनात म्हणते, मग सागर असे का म्हणाले की मिहीरचा फोन होता, का खोटं बोलले असतील माझ्याशी. त्यावेळी तेथे सागर येतो. मुक्ता सागरला म्हणते, तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात, मिहीरशी बोलत आहे असं का सांगितलं तुम्ही मला, सावनीचा फोन होता ना. सागर, आदित्यबद्दल बोलायचं होतं का तुम्हा दोघांना. अहो तुम्ही बोलू शकता, शेवटी आईवडील आहात तुम्ही त्याचे, तुम्हाला काळजी असणारच ना. तर सागर म्हणतो, हो त्याची काळजी म्हणून. तर मुक्ता म्हणते, मग तुम्ही मला का नाही सांगितलं, मी काही तुम्हाला बोलू नका असं म्हणले नसते.
तुम्ही त्याच्याबद्दलची प्रत्येक गोष्ट सावनीशी डिस्कस करू शकता, मी इश्यू नाही करणार त्या गोष्टीचा. आणि हो सॉरी, मी फोन चेक नव्हते करत, मी ताट ठेवायला गेले आणि मला स्क्रीनवर मेसेज दिसला म्हणून. तर सागर म्हणतो सॉरी, मी मिहीरचं नाव घेतलं, मी थोडं नर्वस झालो होतो. तर मुक्ता म्हणते काहीच गरज नाही ना, पण तुम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी माझ्यासमोर नर्वस व्हायची गरज नाही. तुम्ही कधीही सावनीशी बोलू शकता, मग ते आदित्य संदर्भात असो किंवा ऑफिस संदर्भात. आणि मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मुळात माझा विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही जे काही कराल ते योग्यच असेल, मला खात्री आहे याची. तुम्ही खाऊन घ्या आधी. सई म्हणाली तसं भरवलं असतं, पण त्यात फिश करी आहे. सागर परत मनात विचार करतो, यांचा किती विश्वास आहे माझ्यावर, मी काहीच चुकीचं करणार नाही असं यांना वाटतं. आणि मी इथे. सावनी रेडी होताना आरशात पाहून म्हणत असते, गोल्डन डेज आर बॅक, आय जस्ट लव्ह माय सेल्फ. त्यावेळी तेथे हर्ष येतो. तर सावनी म्हणते, सागरला मला असं चुडीदारमध्ये बघायला खूप आवडतं आणि आज तो येणार आहे म्हणून मी असं नटले. आणि मला असं बघितलं तर शॉक होईल. कदाचित त्याला जुने दिवस आठवतील आणि कदाचित तो पुन्हा एकदा माझ्या प्रेमात पडेल आणि मग तो मला आणि आदित्यला वाचवण्याचा प्रयत्न करेल आणि वाचवेलच. तेव्हा त्या मुक्ताला कळेल की सागरची प्रायोरिटी ती नाही, मी आणि आदित्य आहोत. एवढा मोठा ॲक्सिडेंट आदित्यकडनं घडलाय आणि हे सत्य त्याने मुक्तापासून लपवलं. हे जेव्हा तिला कळेल तेव्हा दुरावा तर येणारच ना. तर हर्ष म्हणतो, त्या सागरला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवता अडकवता तू त्याच्या प्रेमात पडू नकोस. तर सावनी म्हणते, काय हर्ष, बघतोयस नाही किती डिस्कम्फर्टिंग आहे. पण असा गेटअप केल्याने आपलं काम जर होणार असेल तर वाय नॉट. तसंही एवढी मोठी संधी स्वतःहून चालत आली, मग संधीचं सोनं नको का करायला. आता सागर स्वतःच त्या गोष्टींमध्ये अडकत जाणार आहे. यू जस्ट वेट अँड वॉच. हर्ष मनात विचार करतो, तू काहीही म्हण सावनी, पण माझा तुझ्यावर विश्वास नाही. माझ्याकडे पैसा आहे म्हणून तू माझ्याकडे आलीस आणि आता सागरकडे आहे. असं नको व्हायला की तू पुन्हा. मुक्ता माधवीला वेगवेगळ्या सूचना देत असते, तर माधवी म्हणते, तुझ्या सूचना ऐकून दमायला झालंय मला. तर मुक्ता म्हणते, असं समज की माझ्यामध्ये माधवी गोखले आलात. मी आणि बाबा कसं सहन करतो तुझ्या सूचना. माधवी तिला विचारते, तू क्लिनिकला निघाली आहेस का. तर मुक्ता माधवीला सांगते, नाही, आम्हाला एक दुकानदार CCTV फुटेज देणार आहे, तेच घ्यायला आम्ही जातोय. आणि एकदा आपल्याला CCTV फुटेज मिळालं की गुन्हेगार कोण आहे हे आपल्याला समजेल. तर माधवी म्हणते, कशाला करायचं हे सगळं, जाऊ दे ना. तर मुक्ता म्हणते, आई, प्रत्येक वेळी तू सत्य जाणून घ्यायला धडपडत असतेस आणि आता हे तर बरंच आहे. मग त्या गुन्हेगारासाठी एवढा मोठा गुन्हा केलाय, जाब विचारणारा कोणी नाही म्हटल्यानंतर पश्चातापाचा प्रश्नच नाही. आई, तुला त्या अवस्थेत कसं सोडून तो निघून गेला होता, माणुसकीही नाही दाखवली त्याने. आणि आपण जर त्याचा शोध घेतला नाही, पाठपुरावा केला नाही, तर तो हेच करत राहील. तर माधवी म्हणते, त्याला पश्चाताप झाला नसेल कशावरून. तू आणि सागर का जीवाला त्रास करून घेताय. झालं ते झालं, सगळं मागे सोडून पुढे जाऊया. आपण चौकशी करायची, त्याला शिक्षा करायची. तर मुक्ता म्हणते, शिक्षा नाही, कडक शिक्षा. मी सोडणार नाही त्या माणसाला. तू नको या सगळ्याचा विचार करू, तू आराम कर, आम्ही बघतो. मुक्ता घरी येते आणि मम्मीला सागर कुठे आहेत असं विचारणार, तेवढ्यात मम्मी म्हणते, काय घाण भाजी आणली आहे सागराच्या पप्पांनी आणि ती निवडावी तर मलाच लागणार. ती बोलतच असते तरीसुद्धा मुक्ता सागरला शोधत सागर सागर असा आवाज देत आतमध्ये जाते. पण सागर आतमध्ये नसतो. त्यावेळी मुक्ता मम्मीला विचारते, मम्मी, तुम्हाला माहिती आहे का सागर कुठे गेलेत ते. तर मम्मी म्हणते, मी काय सगळ्यांचा ठेका घेतलाय, मला काय तुम्ही वॉचमॅन बनवून ठेवलंय का, कोण कुठे जातंय कोण कुठे येतंय ते बघायला. सागर आला होता पण आत्ताच कुठेतरी बाहेर गेला. मॅडम, मी सगळं सांगितलं, माझी ड्युटी संपली. मुक्ता मनात विचार करते, असे कसे गेले सागर, काहीतरी अर्जंट काम असेल. मीही निघते आता. मिहीर आणि मिहिका बाहेरून आलेले असतात. ते रिक्षातून उतरतात. तर मिहिका म्हणते, तुला काय वाटतं मिहीर, सागर जिजू त्या गुन्हेगाराला शिक्षा देतील ना. तर मिहीर म्हणतो, हो, तू दादूसला ओळखत नाहीस, तो गुन्हेगाराला शिक्षा देणारच. तर मिहिका म्हणते, एकदा का हा सगळा मॅटर सॉल्व्ह झाला ना की मग मी मावशीसमोर पुन्हा एकदा आपल्या लग्नाचा विषय काढू शकते. तर मिहीर म्हणतो, ते तर तू बोलच, पण तुझे आई बाबा काहीच बोलत नाहीत का. म्हणजे ते कुठे आहेत, सगळेच डिसिजन्स मावशी कसे काय. तर मिहिका म्हणते, सध्या माझे आई बाबा ऑस्ट्रेलियाला गेलेत आणि त्यांनी माझी पूर्ण जबाबदारी ही मावशीवरच टाकली आहे. माझ्या आईचा पूर्ण विश्वास आहे मावशीवर. ती माझ्यासाठी जे काही निर्णय घेईल ना ते योग्यच असतील. आणि जर मावशीने नाही म्हटलं ना तर आई हो म्हणण्याचा काहीच प्रश्न येत नाही. तर मिहीर म्हणतो, ठीक आहे, मी सहज विचारलं, एवढा स्ट्रेस नको घेऊ, आपलं खरं प्रेम आहे एकमेकांवर, सांभाळून जा आणि लिफ्टने जा असं म्हणतो. सागर बाहेर असतो. सागरला मुक्ताचा फोन येतो. तर मुक्ता त्याला विचारते, सागर तुम्ही कुठे आहात, मला घरात दिसत नाही आहात.
आपल्याला ते CCTV फुटेज घ्यायला जायचं होतं ना. तर सागर म्हणतो हो ते फुटेज घेतलं मी. तर मुक्ता म्हणते घेतलं, पण आपण तर एकत्र जाणार होतो ना तिथे. तर सागर म्हणतो हो त्याचं काय झालं ना, माझा एक क्लायंट त्या एरियामध्ये होता, मग मी तिथे गेलो होतो. तर मी ठरवलं की मी घेतो फुटेज तिकडनं, म्हणून मी घेतलं. तर मुक्ता म्हणते ठीक आहे. तर सागर म्हणतो मुक्ता पण एक प्रॉब्लेम झालाय, त्याच्याकडे सगळ्या दिवसांचं CCTV फुटेज आहे, फक्त त्या दिवसाचं नाहीये. तर मुक्ता म्हणते असं कसं शक्य आहे. तर सागर म्हणाला मी विचारलं त्याला, पण त्याचा कॅमेरा खराब झाला होता आणि त्याला माहीत नव्हतं, त्यामुळे त्याच्याकडे त्या दिवसाचं फुटेज नाहीये. मी तुम्हाला फाईल पाठवतो, एकदा चेक करा. तर मुक्ता म्हणते हो पाठवा आणि फोन ठेवून देते. आणि आजचा भाग येथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत हर्ष मुक्ताला भेटतो आणि मुक्ताला म्हणतो की तुझा नवरा सागर आणि माझ्या सावनीमध्ये काहीतरी चालू आहे. तर मुक्ता म्हणते माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही निघा आता. तर हर्ष म्हणतो तुम्हाला तुमच्या डोळ्यावरचे झापड जर उघडायचेच नसेल तर मी काय करू शकतो. सागर, सावनी आणि ॲडव्होकेट बसलेले असतात. त्यावेळी मुक्ता सागरला फोन करते आणि त्याला म्हणते सागर, आईचा ॲक्सिडेंट ज्या गाडीने झाला होता ना, ती गाडी मिहीरला सापडली आहे आणि आता मी पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करणार आहे. हे ऐकून तर सागरला धक्काच बसतो. पुढे काय होईल, आदित्य जेलमध्ये जाईल का, हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.